तर नमस्कार मंडळी, रिकॅप पाहून अंदाज तर नक्कीच आला असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे ते. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या नवीन व्हिडिओला. पण त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असताल तर आपण या चॅनेलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, प्राचीन मंदिरे, महाराजांचे गडकिल्ले, डेली लाईफ अपडेट्स आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर मंडळी, आज होतं माझ्या भावाचं आणि वहिनींचं ओटी भरण्याचा कार्यक्रम, म्हणजेच बेबी शॉवर. आणि घरात नवीन पाहुणा येणार म्हटल्यावर सगळे कसे खूप आनंदी आणि उत्साही असतात. पण आमच्याकडे मात्र एक सोडून 2-2 पाहुणे येणार होते. त्यामुळे आमच्याकडे ही खुशी सेलिब्रेशन करण्यासाठी डबल धमाका होता आणि त्याचीच ही पूर्वतयारी चालू होती. ॲक्च्युली हे फंक्शन आम्हाला फक्त घरगुती पद्धतीने आणि घरातील फॅमिली मेंबरसोबतच सेलिब्रेट करायचे होते. त्यामुळे संपूर्ण डेकोरेशनची तयारीही घरातच चालू होती. सगळेजण बेबी शॉवरच्या डेकोरेशनसाठी बिझी होते. इकडे बिस्किटांची मिनी ट्रेन स्टेशनवरून सुटण्यासाठी आधीच प्लॅटफॉर्मवरती जाऊन उभी होती. आमचा बेबी शॉवरचा कार्यक्रम खरं तर रात्री होता, पण सकाळपासून काम करून थकलेल्या टॅलेंटेड मंडळींनी आधी स्वतःची पोटपूजा करून घेतली. पण तोपर्यंत इकडे बाहेरचं वातावरण अगदीच बदलून गेलं. पावसाचे ढग आभाळात हजेरी लावू लागले. आता आम्हाला भीती होती ती की अगदी टायमिंगला पाऊस येऊ नये आणि लाईट जाऊ नये म्हणजे झालं. हवं नको ते विरजण अगदी सुंदरशा कार्यक्रमावर. जेवणानंतर इकडे या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांच्या आगमनासाठी म्हणजे छोट्या बाळांच्या वेलकमसाठी या त्याच्या छोट्या छोट्या बहिणींनी डान्स प्रॅक्टिस सुरू केली. आतमध्ये जशी प्रॅक्टिस सुरू झाली तशी बाहेरच्या वातावरणामध्ये देखील ढगांनी वाऱ्याच्या तालावर फिरकायला सुरुवात केली. बाहेर मस्त पाऊस पडायला सुरुवात झाली. आणि आई तू बाबा नाही का गुलाबी पिशवी होती बघ मोठू, इकडून वाग ना. हे बघ तुला आम्ही करून दाखवतो. जेवढं झालं म्हणजे जेवढं घेतलं. डान्सची प्रॅक्टिस कशीबशी काठावरती येऊन पोचली तेवढ्यात आमच्या होणाऱ्या बाळांच्या आईसाठी सुंदर सजलेल्या मोगऱ्याच्या फुलांची ज्वेलरी आली. एवढी सुंदर आणि देखणी अगदी जिवंत मोगऱ्याच्या पाकळ्यांपासून फुलांपासून ज्वेलरी बनवलेली होती. आणि हे पाहून बाळांच्या आईचा चेहरा अधिकच खुलला. करायची गरज नाही मला. कारण मला तुझी पाठी मागून थोडं देणी वगैरे. तू आंबडा घालणार की कसं तुझ्या मध्ये काय अशी खाली सोडू आपण खाली आणि गजरा मारून त्याला का बरं ठीक आहे. हे पण कवर बघ बाई, तुझी क्वालिटी आवडते बरं का मला. हिला कसा फोटो पाठवलेला आहे बघा. तुला पण होते का कॉन्ट्रास्ट नाही पाठव.
तोपर्यंत इकडे हळूहळू बाळांचे बाबा, आजी आणि आई आजी, नानी आजी, पणजी आणि बाकी सर्वांनी आपली उपस्थिती ठेवली आणि बेबी शॉवरच्या डेकोरेशनच्या कार्यक्रमाला उत्साहाने हातभार लावला. अजून घे प्रिया पाकळ्या. ताट्या काढा, ताटा खाली द्या. काय म्हणला? पिल्लांची तयारी आहे की नाही? आणि आता वरती काही ना आता लाल संपल्याचा विषय ना, मग पिवळीला आणि पाहुण्याला सुट्टी आहे म्हणून. पाहुण्यांचं अजून आज येणार होते पण त्यांना अजून काम वाढलं. कपड्यांच्या कडे घालायचं का मशीनला लावलेले असते. आता संपूर्ण टेबल इकडे खाऊच्या पदार्थांनी गजबजला होता. आता डेकोरेशन तर 99% आवरलंच होतं. मग सगळे स्वतःला रेडी करू लागले आणि प्रत्येकाची धावपळ सुरू झाली. त्यानंतर हा होता आमचा फायनल डेकोरेशनचा लूक. घरगुती पद्धतीने अगदी सुंदर आणि अप्रतिम असं डेकोरेशन झालं होतं आणि त्यासाठी प्रत्येकाचा थोडा थोडा खारीचा वाटा हा होताच. बाबा बोलणार का काय बोलणार? थांब रे दादा, सगळ्यांना घ्यायचंय. ही पणजी आजी, ही बाळाची आजी, आई आजी. हे कोण? काका बाबा, काका आजोबा म्हणजे बाबा, नाना आजोबा म्हणजे. ही कोण? दीदी. जा जा. हे कोण? काकी, चाची, आंटी और कुछ. हे कोण? हा दादा, हा मामा, नानी आजी. हे कोण? अनु दीदी का? हे कोण? मोना माऊ का? इकडं ती माऊ. हे कोण? ही पण माऊच नाही का? हे सगळ्या माऊ. माऊचं दुकान. ही बाळाची मम्मा. मी ना फोटोग्राफरचा आधी एक फोटो बघणार की कसा तो घेतोय. त्याला एडिटिंग मी सांगितलं, डेकोरेशन आपलंच राहतं. मग बाळाचे बाबा, माऊ, दीदी, ताई सगळे तयार झाले आणि आमचा फोटोग्राफर मात्र खूप साऱ्या हुलकावण्या देऊन 5 वाजता येणार होता, तो 7 वाजता हजर झाला. आणि फायनली आमच्या बेबी शॉवरच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही देवाच्या आशीर्वादाने करावी म्हणून इकडे त्यांचे आशीर्वाद घेऊन फोटो सेशन सुरू झाले. फोटो सेशनसाठी हा होता आम्ही घरी तयार केलेला चांदू मामा आणि धनुष्यबाण. आकाराने जरा ओव्हरसाईजच झाली होती, पण त्याला पण 2 पाहुण्यांचा आनंद झालाच असेल म्हणून आनंदाच्या उधाणाने गोलमटोल झाला असेल म्हणते. असो देन सर्वांनी मग आईची ओटी भरून घेतली आणि त्यानंतर मग सुरू झाला हा महत्त्वाचा टप्पा.
मला बघू दे काय सिलेक्ट करते. तुम्ही पण घ्या विचार करा आणि एकावर खोला आता. खोला. अरे अरे एवढं गोड खाल्ले मामा हात काढा दाखवण्यापुरतं खाऊ नकोस आता बाई बापाची पोरगी लाडायची कमी करा घ्या ना तेवढी पण बघ एवढीशी आता पण मुद्दाम निश्चित दे. दिसत पण नाही ती फोटो मध्ये सागर थांब पेढा येईल तोंडात. आता घे. त्यांचे ते कापते. आपल्या सगळ्यांचा काय घरातलं म्हणायचं काय कापा हा त्यांचं बारे बारे दिनी आहे. बार आत्या पण आहे ना. इथे परत एकदा इथं कॅमेऱ्याकडे बघ दादा इथे बघ तुम्ही चारा सारो वेटिंगला आहे पोरगी. फोटो आणतो इथं काका पैसे तुला देतो. पैसे देणार नाही काका तुला. इथं बघा पहिलं परत एकदा आणि सर्वात शेवटी मग इकडे त्या बाळाच्या ताईंनी त्यांचा गोड सुंदर असा परफॉर्मन्स सादर केला, ज्यामुळे या कार्यक्रमाला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या जेवण डोहाळे जेवण अर्थात बेबी शॉवर. डोहाळे जेवणामध्ये खूप सारी मज्जा होते, खूप सारी जातात आणि हे आत्ताच जस्ट ओटीव भरण झालेलं आहे आणि लहान आपल्या घरी 2 गोंडस लहान मुलं येणार आहेत, मुलगी असो किंवा मुलगा, कोणी आलं तरी आनंद तर सगळ्यांना खूप होणार आहे. स्पेशली माऊ आणि काकांना खूप आनंद होणार आहे. या छोट्याशा लहान आता घरात सर्वांनाच उत्सुकता असते, पण डोहाळे जेवणात खूप सारी मज्जा असते. डोहाळे जेवणात घेतले जाणारे उखाणे, मुलगा होणार की मुलगी या खेळात रंगणारी मज्जा सर्वांनाच हवीहवीशी वाटते आणि या वेळेस ही आपली मज्जा डबल आहे, कारण आपल्या घरात एक नाही तर 2 लहान आपण त्यांच्यासाठी एक छोटासा करतो.
आजी बाबा रेडी राहा. अरे पटकन पुढे झालं. आजी बाबा येऊ दे तर. चला सगळी चला. म्हणा बाबा मी तू असा हात ठेवून असं कर. हळदी कुंकू लावून दोघी जणी. अशा प्रकारे आमच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाची गोड अशी सांगता झाली. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी.